नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर शहाजीराव देशमुख. आज मी आपणास जीवन, मृत्यू व पंचप्राण याबाबत बोलणार आहे. या एपिसोडचे दोन भाग केलेत, जीवन, मृत्यू आणि पंचप्राण. आतापर्यंत आपणाला माहिती आहे, आपण विश्वाचं अंतरंग पाहिलं, अध्यात्म आणि विश्वाचा काय संबंध पाहिला, तारे, ग्रह, पृथ्वी, त्याची उत्पत्ती पाहिली, मानवाची उत्पत्ती पाहिली आणि त्याची उत्क्रांती पाहिली. आज मात्र आपणाला मानव प्रक्रिया किंवा मानव निर्मितीची प्रक्रिया पाहायचं आहे. इथं जीवन, मृत्यू व पंचप्राण हे समजण्यासाठी आपल्याला मानव निर्मिती प्रक्रिया समजणं फार गरजेचं आहे. आपण योगानुसार प्रत्येक प्राण्याला एका शरीर रूपात पाहत असतो. मित्र, तसाच मानव आहे. आपण जे आपले शरीर दिसतं ना, ते हा मानव शरीर किंवा आपले शरीर हे 5 कोशांचं संघटन आहे. 5 कोशांचं संघटन आहे. ते 5 कोश म्हणजे अन्नमय कोश, मनोमय कोश, प्राणमय कोश, विज्ञान कोश आणि आनंद कोश, असे हे 5 कोश आहेत आणि त्यांना आपलं शरीर बनलेलं आहे. आणि विशेष म्हणजे या प्रत्येक कोशाचा एक विशेष उद्देश आणि विशेष गुण आहे. यातील पहिला जो कोश आहे तो मनुष्याचा सर्वात बाहेरचा कोश, म्हणजेच त्याचं भौतिक शरीर. आणि या भौतिक शरीरालाच अन्नमय कोश म्हटलं जातं. कारण आपलं शरीर हे आपण खात असलेल्या अन्नामुळे बनलेलं असते. आपला जेव्हा जन्म होतो तेव्हा आपण 2.5 ते 3 किलो वजनाचे असतो, परंतु मोठे झाल्यानंतर 50 ते 60 किलो किंबहुना त्याहूनही जादा वजन आपले असते. हे सर्व आपण जे आपण अन्न खातो त्याचा हा परिणाम आहे. म्हणजे अन्न खात असल्यामुळेच आपल्या शरीराची वाढ होते, आपल्याला माहिती आहे. आतापर्यंत आपण जे अन्न खाल्ले त्याचा एकत्रित रूपांतरित साठा म्हणजे आपले शरीर. मनुष्याचा दुसरा कोश हा मनोमय कोश. आपल्याला तुम्हाला माहिती आहे, मानसिक शरीर किंवा मन ज्याला आपण म्हणतो ते मनोमय कोश. यामध्ये म्हणजे मनामध्ये आपल्याला माहिती आहे विचार आणि भावना किंवा दोन्ही, विचार आणि भावना किंवा दोन्ही सचेतन व अचेतन स्वरूपात असतात. सचेतन मीन्स चेतने सहित, अचेतन मीन्स चेतना असते पण त्याच्या विरुद्ध त्याचे मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जात नाही, अशा स्वरूपात असतं. आपल्याला माहिती आहे आपल्या मनावर होणारा परिणाम शरीरावर उमटत असतो आणि शरीरावर होणारा परिणाम आपल्या मनाला प्रभावित करत असतो. हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. म्हणजेच मन एक शारीरिक संरचना आहे. मन एक शारीरिक संरचना, स्ट्रक्चर आहे. म्हणजे आपल्या शरीरातच आहे, हृदयाच्या इथे ते आहे. मनाच्या प्रत्येक भागात बुद्धी आणि स्मृती उपलब्ध असते. मनाचं एक हे जे संपूर्ण शरीर असते, मनाचं हे एक जे संपूर्ण शरीर असतं त्याला मनोमय कोश किंवा मानसिक शरीर म्हटलं जातं. त्याला मनोमय कोश किंवा मानसिक शरीर म्हटलं जातं. मनुष्याचा तिसरा कोश प्राणमय कोश. म्हणजे प्राण ही आपली जीवन ऊर्जा आहे, आपल्याला माहितीच आहे. ही जीवन ऊर्जा अन्नमय कोश व मनोमय कोश यांना ऊर्जा देत असते. यामुळे हे दोन्ही कार्यरत असतात, म्हणजे अन्नमय कोश आणि मनोमय कोश. मित्र, भौतिक शरीर, मानसिक शरीर आणि ऊर्जा शरीर, भौतिक शरीर, मानसिक शरीर आणि ऊर्जा शरीर, जी आपली चेतना असते अंगात, ती हे सगळेच भौतिक आहेत. कारण का तर ते आपल्या शरीरात कुठे ना कुठे आहेत. भौतिक शरीर स्थूलप्रमाणे भौतिक असतं. ज्याला हात, पाय, कान, डोळे आपण जे अवयव पाहतो ते भौतिक शरीर आपलं.
मानसिक शरीर थोडस सूक्ष्म असतं. हे मानसिक शरीर ह्या भौतिक शरीराच्या आत असतं. ह्याचा शेप म्हणजे आकार हा असाच असतो. तेव्हा सर्व गंध सर्व ते घेत असतात, ती जाणीव असते. स्पर्श फक्त आपण त्याला स्पर्श करण्याची त्याची फक्त कुवत नसते. हे मानसिक शरीर थोडं सूक्ष्म असलं म्हणजे असे अधिक ऊर्जा शरीर त्याच्यापेक्षा अधिक सूक्ष्म असतं. ऊर्जा शरीर तिसरं हे याच्यापेक्षाही अधिक सूक्ष्म असतं, तरी ते भौतिक आहे. कारण ती ऊर्जा चेतनेच्या स्वरूपात आपल्या शरीरात असते आणि त्यालाच आपण ऊर्जा शरीर म्हणत असतो आणि भौतिकच असतं. आणि हे तिन्ही म्हणजे भौतिक शरीर, मानसिक शरीर आणि ऊर्जा शरीर आपणाला माहिती आहे, म्हणजे मानवाला माहिती आहे किंवा आपणाला ज्ञात आहेत. जीवनाच्या या 3 भौतिक आयामाबरोबर आता फार महत्वाचं आहे, आपल्या ह्या जीवनाचं जे शरीरातले 3 आयाम आहेत, हे जे 3 शरीर आहेत, ह्याच्याबरोबर कर्म किंवा कर्मस्मृती जोडलेली असते. आपलं कर्म किंवा कर्मस्मृती जोडलेली असते. मित्र, तुम्हाला स्वर्ग आणि नरक ही कल्पना माहिती आहे, ऐकून सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे ज्यानं हे आपल्या आजच्या आयुष्यात चांगलं कार्य करतो त्याला स्वर्ग प्राप्त होतो असं म्हटलं जातं. आणि जो चांगलं कार्य करत नाही म्हणजे वाईट कार्य करतो त्याला नरकात जावं लागतं असं म्हटलं जातं. अशी ही स्वर्ग आणि नरक कल्पना ही आपल्या कर्मावर आधारित असते आणि त्याच्यानुसार ती वापरली जाते किंवा म्हटली जाते. ही कर्म संरचना मानवासहित बांधून ठेवते आपणाला किंवा प्रत्येक प्राण्याला ती बांधून ठेवत असते. चौथा कोश विज्ञान कोश. आता इथून हे 2 कोश आहेत, फार मजेशीर आहेत, समजायला थोडेसे किचकट असले तरी फार चांगले आहेत. चौथा कोश हा विज्ञान कोश आहे, जो ज्ञानाशी संबंधित आहे. हे विशेष ज्ञान जे आहे विज्ञानाचं ते असाधारण आहे, कारण जे इंद्रियाशी संबंधित अजिबात नसते. आणि अशा या शरीराला आकाशीय शरीर म्हटलं जातं. आकाशात असणारं शरीर, ते तुम्हाला थोडं समजून, आकाशीय शरीर म्हणजे काय थोडस. हे शरीर अस्थिर किंवा क्षणिक शरीर आहे. ते भौतिक पण नसतं आणि अभौतिकही नाही. हे भौतिक आणि अभौतिक याच्यामधील ही स्थिती आहे. म्हणजे पहा, भौतिक शरीर हे आपलं आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला समजा उदाहरण तुम्हाला बंगला बांधायचा आहे, त्या बंगल्याचं स्ट्रक्चर तुमच्या डोळ्यासमोर असतं, ते अभौतिक स्वरूपाचं असतं. त्याला काय आकार असतो, पण बाकी गोष्टी तुम्हाला मिळणार नाही भौतिक स्वरूपात आपण जाऊ. परंतु त्याला जोडणार भौतिक शरीरापासून जे शरीर असतं, ही मधली जी स्थिती आहे भौतिक आणि अभौतिक मधली, ही मधली स्थिती म्हणजेच हे एक संपर्क राखण्याचं कार्य करणारी ही जी यंत्रणा आहे भौतिक आणि अभौतिक यामधील, हा संपर्क साधण्याचं जे कार्य करत असतं. आपण जर या सचेतन रूपात स्पर्श केला तर आपणास ब्रह्मांडीय घटना जाणण्याची क्षमता प्राप्त होते. आता कसं पहा, तुम्हाला स्टीफन हॉकिंग शास्त्रज्ञ माहिती आहे, तो प्रकृतीनं अगदी जरी वीक असला तरी त्याचं बुद्धिमत्ता प्रचंड होती आणि त्याला संपूर्ण विश्वाची कल्पना होती. आकाश, तारे, ग्रह जे काय असेल ते, त्यातल्या कुठल्या रचना कुठं आहेत, कशा आहेत किंवा नवीन निर्मिती काय, हे सर्वच त्याला ज्ञात होतं याच्यामध्ये. दुसरं, आपण तुम्हाला हर्बल दुर्बीण ऐकले असेल, हा शास्त्रज्ञ, त्यालाही तशाच पद्धतीनं ज्ञान असतं. म्हणजे ते स्वरूपात भौतिक हे स्वतःच, आणि जेव्हा त्याच्या डोक्यात कल्पना निर्माण होऊन जे निर्माण होतं ते अभौतिक शरीर असतं आणि ह्याला जोडणारा दुवा म्हणजे आकाशीय शरीर असतं. 5वा कोश हा आनंद कोश आहे. हे फार मजेशीर आहे. आपणाला जो आनंद मिळतो ना, तो त्याचा एक स्वतंत्र शरीर असतं. हा आनंद कोश आहे. याचा भौतिक जीवनाशी कसल्याही प्रकारचा संबंध नसतो. हा कोश म्हटलं तर सर्व काही आहे आणि म्हटलं तर काहीच नाही. म्हटलं तर सर्व काही आहे, म्हटलं तर काहीच नाही. म्हणजेच हा कोश जो असतो, आपलं जे भौतिक जीवन आहे त्याच्या पलीकडचं आहे. आकाशीय शरीरासारखंच ते पलीकडचं आहे आपल्या जीवन भौतिकाचं. त्याला कुठलीही परिभाषा नाही किंवा
याचं आपण वर्णन करू शकत नाही. जो आपल्याला आनंद होतो कुठल्याही गोष्टीमुळं त्याला कशा भाषेत आपल्या शब्दात सांगता येत नाही किंवा त्याचं वर्णनही पण करू शकत नाही. फक्त याच्याशी आपण योग साधनेतून जर बघितलं, अनुभवातून पाहिलं, तर त्याची तुम्हाला थोडी बहुत जाणीव असते. योग साधना म्हणजे ध्यान समाधी अवस्थेपर्यंत तुम्ही जर नेलं आणि तिथून पुढे जर त्याचा अनुभव घेतला तर तुम्हाला थोडीशी त्याची जाणीव होऊ शकते. आणि असं जे शरीर आहे त्याला आपण आनंद शरीर म्हटलं जातं. आपण जर यास मनस्वी स्पर्श केला या आनंद शरीराला, तर आपणाला आनंदाचा जबरदस्त अनुभव येतो. आपण त्याला मनस्वी स्पर्श केला तर आपणाला जबरदस्त अनुभव येतो आनंदाचा. उदाहरणार्थ तुमची जवळची व्यक्ती लष्करात आहे आणि 2 वर्ष त्याचा काहीच तुम्हाला काहीच माहिती मिळालेली नाही, अशी व्यक्ती जर अचानक तुमच्या समोर येऊन उभा राहिली तर जो आनंद होतो तो वर्णना पलीकडचा असतो. त्याचा आपण वर्णन करू शकत नाही, त्याला परिभाषा असत नाही. तो आनंद म्हणजेच हे आनंद शरीर आहे. त्याला रूप नाही किंवा आकार नाही. हा आनंद फक्त उपभोगायचा असतो. तो आपण वेगवेगळ्या पद्धतीनं, कोण आई वडील असतील तर त्या मुलाच्या गालावर हात फिरून करतील किंवा मिठी मारून करतील, कुठल्या ना कुठल्या ते व्यक्त करतात, पण त्याला तुम्ही त्याला रूप पण नाही, आकार पण नाही, वर्णन पण करू शकत नाही. पण मित्र, ही तुमची जीवनातली असलेली अवस्था पाहिली. जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यू पावते, प्रत्येकाला अनुभव आहे, कुठे ना कुठे पाहिलेला असते, तेव्हा अन्नमय कोश आणि मनमय कोश याचा सचेतन हिस्सा फक्त नाहीसा होतो. अन्नमय कोश आणि मनोमय कोश याचा सचेतन हिस्सा नाहीच होतो. म्हणजे काय? अन्नमय कोश मध्ये आपण अन्न खाल्लं की त्याचं रूपांतर होतं, रक्ताचं रूपांतर होऊन फुफ्फुसात जातो, त्यात हवा जाते आणि त्याचा प्राणवायू म्हणतो, ते संपूर्ण शरीर पसरतं. म्हणजे जे खातो अन्न ते ही प्रक्रिया पूर्ण थांबते, म्हणजे अन्नमय कोशाची. आणि दुसरा मनोमय कोश, जी विचार शंकला असते, आपली भावना असते, ह्याचाही भाग ह्याच्यामध्ये शिल्लक राहत नाही, तो इथं संपलेला असतो. म्हणजे परंतु या ठिकाणी व्यक्ती पूर्णतः मरत नाही. तुम्हाला अनुभव असेल, बऱ्याच वेळेला डॉक्टरांनी व्यक्ती मृत म्हणून जाहीर केलेले असते आणि ते तुम्ही घेऊन जाताना कुठेतरी तुम्हाला हालचाल जाणवत असते. अरे, अजून हा मेलेला नाही वाटतं, म्हणून पुन्हा आपण डॉक्टर, मी स्वतः वैयक्तिकरित्या हा अनुभव घेतलेला आहे. परंतु ती व्यक्ती मेलेली असते पण पूर्णतः मेलेली नसते. ही त्याची अशी अवस्था असते. का तर ही जी बाकी संरचना जी असते, म्हणजे प्राणमय कोश, विज्ञानमय कोश किंवा आनंद कोश, ही जी कोश जे असतात तो दुसरा गर्भ शोधण्याच्या मार्गामध्ये असतात आणि दुसरा गर्भ सापडला की इथून उठून त्या गर्भात जातात आणि पुन्हा दुनियेमध्ये परत येतात. याचा अर्थ मृत्यू प्राण्याला किंवा मृत्यू नाही, त्याचा विलय होत नाही. आता कसं इथं थोडस डिफरन्स ऑफ ओपिनियन, जरा फरक राहतो. प्रजापिता ब्रह्मा कुमारी मध्ये जेव्हा मी ते पाहिलं, वाचलं, तेव्हा असं लक्षात आलं की मानव जर मृत्यू पावला तर तो परत मानवाच्याच ह्याच्यामध्ये येतो. पण दुसऱ्या ठिकाणी वाचनामध्ये झालं की मानव किंवा कुठलाही प्राणी मृत्यू पावला तर दुसऱ्या प्राण्याच्या ह्याच्यामध्ये जातो. तो कुठं जातो हे नेमकं सांगता येत नाही, ते त्याच्या कर्माशी संबंधित आहे वगैरे. याचा अर्थ मृत्यू हा प्राण्यांचा विलय नाही, म्हणजे मरत नाही, तर एकातून दुसऱ्यामध्ये तो जात असतो किंवा शिफ्ट होत असतो. परंतु जर ऊर्जा शरीर, मानसिक शरीर आणि भौतिक शरीर हे तिन्ही जर नाहीशी झाले, ऊर्जा शरीर, मानसिक शरीर आणि भौतिक शरीर हे तिन्ही जर नाहीशी झाले तर आनंद शरीर असतं, एक ब्रह्मांडाचा भाग बनतो. म्हणजे आनंद शरीर हे तर भौतिक स्वरूप नाही, आपल्याला माहिती आहे. म्हणजेच ती एक प्रकारची एनर्जी आहे, म्हणजे ती विश्व एनर्जीशी निगडीत आहे. आणि जेव्हा माणूस पूर्णांशानं मरतो त्यावेळेला ही विश्व एनर्जी दुसऱ्या ठिकाणी म्हणजे ब्रह्मांडात विलीन होते किंवा विश्व एनर्जी मध्ये विलीन होते. यावेळी ते पूर्णपणे नसतील, म्हणजे या वेळेलाच तो माणूस पूर्णपणे मृत झालेला असतो. मित्र, ही जीवन, मृत्यू आणि विलय
याची पूर्ण कथा आहे. थोडस ऍडिशन सांगतो. ज्या वेळेला प्राण माणसाचा जो जातो ना, तो कसा जातो म्हणजे आत्मा, ते जे आपल्या शरीरामध्ये षटचक्र आहेत आणि 7वं सहस्त्रकार म्हणजे मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्धी, आज्ञाचक्र आणि सहस्त्रचक्र, ह्या कुठल्या तरी चक्रातून ते जात असतं. त्याचं डिटेल्स असतील ते मी कुंडलिनी शक्ती ज्यावेळेला सांगेल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल. कुठून तरी बाहेर जाते. मूलाधार चक्रातून जाणार प्राण असतो इतका योग्य नसतो असं त्यांचं लोकांचं मत असतं. मणिपूर ह्याच्या स्वाधिष्ठाने निवृत्त असतात. म्हणजे मृत्यूच्या वेळी तुमची काय अवस्था असते त्याच्यावर तो कुठं जातो हे मात्र. तुमचं जीवन समाधानी असेल तर तुम्ही मृत्यू समाधानाने तुम्ही त्याचं स्वागत करत असाल तर तुम्हाला चांगल्या पद्धतीचा त्याचा रिझल्ट मिळत असतो. अनाहत चक्रामध्ये तशाच पद्धतीनं विशुद्ध चक्राचं वैशिष्ट्य असं आहे, सहसा इथून मृत्यू कुणाचा जात नाही, परंतु चुकून एखाद्या वेळेला जर असेल तर ते मोठ्या प्रमाणात किंवा चांगल्या प्रमाणात आहे असं समजलं जातं. अज्ञानचक्र, सहस्त्रकार चक्र ह्याच्यातून चांगलं होतं. योगी जनरली आपला जो ही असतो प्राण असतो किंवा जी शक्ती असते ती अज्ञानचक्रातून बाहेर काढत असते. मित्र, ही आपल्या खरी जीवन, मृत्यू आणि विलय याची संपूर्ण कहाणी आहे. नमस्कार. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि टीकात्मक परीक्षण करून माझ्यापर्यंत पोहोचवा. परत एक वेळ नमस्कार.